नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। आज शहरातील पाणी पुरवठा बंद। पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेत कोणताही खंड पडू नये यासाठी वेळोवेळी पाणी पुरवठा व्यवस्थेची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक असते। त्या अनुषंगाने पाणी पुरवठा विभागामार्फत सेक्टर क्रमांक 23 येथील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील स्थापत्य व विद्युतविषयी देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत। त्यामुळे आज शहरातील सर्व भागात संध्याकाळी होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। तसेच उद्या सकाळी होणारा पाणी पुरवठा अनियमित व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे। इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी महापौर रवी लांडगे यांचा प्रत्यक्ष सहभागातून पुढाकार। पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवी लांडगे, आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुराडे यांच्या उपस्थितीत 7 मावळे संवर्धन संस्थेमार्फत इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आला। या अभियानाचा मुख्य उद्देश इंद्रायणी नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधणे तसेच नदी स्वच्छतेसाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता। या स्वच्छता मोहिमेदरम्यान महापौर लांडगे यांनी स्वतः इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरून स्वच्छता उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला। प्रदूषणास कारणीभूत कंपन्या व संस्थांवर कडक कारवाई करणार असल्याचे संकेत यावेळी त्यांनी दिले। अतिक्रमण कारवाईसाठी कर्मचाऱ्यांना धडे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कायदा विभाग व अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे व मिळकतींवर करण्यात येणाऱ्या कारवाईच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। पिंपरी येथील मुख्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, बीट निरीक्षक तसेच इतर संबंधित कर्मचारी सहभागी झाले होते। यावेळी अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्याची कार्यपद्धती, पंचनामा तयार करण्याची प्रक्रिया, कायदेशीर तरतुदी तसेच MRTP अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचा योग्य व परिणामकारक वापर कसा करावा याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। काळेवाडी परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा। काळेवाडीतील एका चाळीत सुरू असलेल्या 3 पत्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून रोख रकमेसह जुगार साहित्य जप्त केले। या प्रकरणी पोलीस अंमलदार तुषार शेटे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। 6 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 5170 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे। पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला। हिंजवडी परिसरात कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या पत्नीच्या पोटात चाकू खुपसून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। ही घटना लक्ष्मी चौक परिसरात घडली। महेंद्र सोपान कांबळे असे अटक केलेल्याचे नाव आहे। या प्रकरणी जखमी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। घटनेच्या वेळी महेंद्र हा दारूच्या नशेत होता आणि तो आपल्या मुलाला शिवीगाळ करत मारहाण करत होता। त्यांचे भांडण सोडवण्यासाठी पत्नीमध्ये पडली असता महेंद्रला त्याचा राग आला। त्याने टेबलवर असलेला भाजी कापण्याचा चाकू उचलून तिला खलासच करतो असे म्हणत पत्नीच्या पोटात खुपसला। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।